लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। पाचोरा तालुक्यातील सार्वे पिंपरी येथे श्री गुरुचरित्र पारायण सामुदायिक सोहळ्याची सांगता, श्री दत्त जयंती महोत्सव तथा अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सार्वे पिंपरी येथे करण्यात आले होते। श्री गुरुचरित्र पारायण सामुदायिक सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हरिभक्त पारायण संजयानंद महाराज दत्तबाबा श्री क्षेत्र सार्वे पिंपरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सोहळ्याचे हे 38वे वर्ष होते। या प्रसंगी ओंकारगिरी महाराज पीठाधीश मुर्डेश्वर संस्थान केळगाव, महामंडलेश्वर योगीराज दयानंद महाराज शेलगाव, ज्ञानेश्वर माऊली महाराज सातगाव डोंगरी यांचे प्रवचनाचा भाविकांनी लाभ घेतला। हभप संतोष महाराज शिंदाडकर, हभप सुनील महाराज बेटावदकर, हभप ज्ञानेश्वर माऊली सातगाव डोंगरी यांची कीर्तन सेवा संपन्न झाली। तर हभप अनिल महाराज गुंड वाकडकर यांचे काल्याचे कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी खानदेशसह मराठवाड्यातील भाविकांची उपस्थिती होती। भगवान परमात्म्याने सगळ्यांची शिदुरी बोलवली। ज्यांच्याजवळ नव्हती त्यांचा सुद्धा भगवान परमात्म्याने विचार केला नाही। भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी सर्व लेकरांना सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित बसवलं आणि सगळेचे सगळे त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांना काला वाटत होते आणि तो काला वाटण्यासाठी भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्यांना सांगतात की असं करा, आता आपला काला घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी हात धुण्याला जायचं नाही, तर यमुनेला न जाता आपले हात मागच्या बाजूने पुसून काढायचे। का पुसून काढायचे? जे देव धर्म आहे, जे देवता लोक आहे, जे इंद्र महेंद्र चंद्र हे जे लोक आहे ते लोक या ठिकाणी येत नाही, त्यांना काला खायचा। त्यांना काला आपल्याला ते जर वारकरी म्हणून आले तर आपण त्यांना सुद्धा काला देऊ, त्यांना काला द्यायचा नाही। म्हणून हात आपण मागे पुसून घ्यायचे, यमुनेला जायचं नाही। भगवान परमात्म्याने सूचना दिल्या, सर्वजण त्या ठिकाणी व्यवस्थित बसले आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी सर्वांना सांगतात की आपण आता जयघोष करायचा, गोपाल कृष्ण भगवान। झालेली सेवा आदिनाथ गुरु भगवान वाकेश्वर गुरुवर्य उमेशजी महाराज दत्त बाबा यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो। खरोखर या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित असलेली सर्व गुरुजन महाराज मंडळी, एवढा समाज हा बाबाच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलेला आहे। खरोखर एखाद्या साधूचं प्रेम समाजावरती किती असतं तर हे या चष्म्यातून बघितलं तर लक्षात येतं। लांबून लांबून मंडळी काल्याच्या प्रसादासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले। बाबांचा संपर्क फार लांब लावले आणि बाबांनी मला त्या ठिकाणी सेवेचा योग दिला। बाबांनी फोन केला, तिथे येऊन या सगळ्या लोकांची भेटीगाठी झाली, खूप आनंद वाटला आणि आपले लोक भेटले की मजा वाटते, आनंद वाटतो। आणि कायम गुरुचरित्र पारायणाचा पाठ असतो या ठिकाणी आणि या ठिकाणी दुरून दुरून दुःखी सुखी लोक येत असतात। त्या दुःखी सुखी लोकांना दत्त महाराज आशीर्वाद देऊन सुखी मुक्त करतात। कुठले भाविक या ठिकाणी येतात? जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, बॉम्बे दुरून दुरून लोक येत असतात। आजचा जो साजरा झाला काय उत्सवाबद्दल? हा दत्त जयंती निमित्तानं झाला आणि परिसरातची लोकांची इच्छा आहे या ठिकाणी अन्नदान झालं पाहिजे। आपल्याला भाविक भक्तांना सुखी सुखी लोकांना प्रसाद मिळाला पाहिजे, दत्तगुरूचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी मिळाला पाहिजे ही भाविकांची इच्छा आहे। आणि कायम गुरुचित्र पारायण या ठिकाणी 3 टाईम आरती होत असते। दत्त जयंती जन्मोत्सव सण 1985 सालापासून चालत आलेला श्री क्षेत्र सार्वे पिंपरी हे गाव महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या बाँड्रीवरती असलेलं हे गाव। या गावामध्ये श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा तथा अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य श्री शिवशंकर महाराज पळाशी यांच्या अनमोल मार्गदर्शनाने आणि श्री दत्त बाबा उर्फ संजयानंद बाबा यांच्या कृपाशीर्वादाने समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने चालत आलेला सप्ताह। या सप्ताहामध्ये दरवर्षी हजारो लोकांना अन्नदान होत असतं आणि शेवटची अन्नदानाची पंगत असते ती सार्वजनिक असते। बाबाजींचं वागणं असं आहे की बाबाजींची साधी राहणी आणि उच्च विचारश्रेणी। इथं कुणी दुःखी माणूस आला, कुणी उपाशी माणूस आला, भुकेल्याला अन्न आणि ताण लिहिलेला पाणी
ही आपल्या बाबांच्या मंदिरावरची ख्याती आहे. आजपर्यंत या सप्ताहाला 38 वर्ष झाले. या सप्ताहामध्ये 2 वेळा यज्ञ झाले आणि येणाऱ्या 2034मध्ये सुद्धा बाबाजींचं 3 वेळा यज्ञ झाला. येणाऱ्या 2034मध्ये सुद्धा बाबाजींचं चौथा यज्ञ करण्याचा संकल्प आहे. याच्यामध्ये 4 दिवसीय सप्ताह असतो दररोज. या सप्ताहामध्ये शेलगावचे श्री दयानंद महाराज दरवर्षी येत असतात. मुरुडेश्वर संस्थानचे अरुण महाराज येत असतात. गोसला येथील चिदानंद स्वामी. नियोजन असं होतं, हा जो दत्तात्रय मंदिराचा जो कार्यक्रम आहे तो 38 वर्षापासून चालू आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्त कारणाने हा कार्यक्रम होत असतो. हजारो भाविक या ठिकाणी या कार्यक्रमाला दरवर्षी येत असतात, कार्यक्रमाचा लाभ घेत असतात. कीर्तनं होतात, अन्नदान होतं, सर्व प्रकारचे 2 टाईम नित्यनियमाप्रमाणे बाबा आरती करत असतात. 3 टाईम सकाळ दुपार सायंकाळ अशा प्रकारचे बाबा दत्तबाबा हे दत्तात्रय भगवंताची 38 वर्षापासून सेवा करतात. आम्ही स्वतः या ठिकाणी कायमस्वरूपी हजर असतो. प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही सहकार्य करत असतो बाबांच्या सांगितल्याप्रमाणे. आणि सालाबादप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम चांगल्या प्रकारचा झाला. गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर.